ज्यांना पुरणपोळी येत नाही अशा लोकांसाठी मी पुरणाचे दिंड शिकवणार आहे. पुरण जर तयार असलं आणि कणिक भिजवलेली असली तर त्याचे दिंड कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवते. असे छोटे गोळे करून घ्यायचे कणकेचे. पाणी उकळायला ठेवलंय मी आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे. अशी छोटी पुरी लाटून घ्यायची. छोटा पुरणाचा गोळा घ्यायचा, तो त्याच्यात असा भरायचा. आणि हे असं चौकोनी फोल्ड करायचं. हे असं तयार करून हे उकळलेल्या पाण्याच्या वर चाळणी ठेवून त्याच्यावर उकडायला ठेवायचं. असे मी तयार करून घेते आणि नंतर मग आपण ते तव्यावर तूप टाकून भाजू. सगळे दिंड मी लाटून त्याच्यात भरून उकळत्या पाण्यात चाळणी ठेवून ते ठेवले आहे. आता याला झाकण लावून एक 10 मिनटं आपण असंच राहू देऊ आणि मग ते उकडून झाले की या तव्यावर भाजून काढू. दिंड झाले आहेत का आपण बघू. हे बघा, भरपूर वाफ आली आहे, म्हणजे हे उकडले गेले आहेत चांगले. हे बघा असे फुगतात ते छान. आता आपण इकडे तवा ठेवू. नागपंचमीला ज्यांच्याकडे तवा ठेवत नाहीत ना ते बहुतेक ते दिंड करतात पुरणाचे. आणि असे पण कोणत्याही सणाला केले तरी चालते आणि पोळीपेक्षा खूप सोपे ना करायला. पोळीला जरा तरी कौशल्य लागतं, याला काहीच लागत नाही. हे मोमोज सारखा प्रकार आहे हा आपल्या इंडियन मोमोजचा. हे आता मी डायरेक्ट याच्यावर ठेवते आणि नंतर आपण तूप टाकून भाजू. हॉटेलमध्ये वगैरे सुद्धा आजकाल मिळायला लागलं आहे. असं हातानेच ठेवते. हे बघा, आता याच्यावरनं थोडंसं तूप टाकून आपण आलटून पालटून भाजून घेऊ. मस्त छान खरपूस भाजून घेऊ. आता अधिकाच्या महिन्यात सुद्धा बरेच लोक दिंड करतात आणि काही लोक जे हे म्हणतात ना जावयाला द्यायचं वाण, ते असं झाल्यानंतर तळून घेतात. त्याला मराठवाड्यात वगैरे धोंड म्हणतात. ते आता आपण छान भाजून घेऊ. भाजल्यावर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे झाले तयार. जावयाला धोंडा दिला असं जे म्हणतात ना, तर हेच ते फक्त तळून घेतात भाजायच्या ऐवजी. आम्ही जरा त्यातला तर हेल्दी पदार्थ दाखवला आहे. हे आपले पुरणाचे दिंड भाजून सुद्धा तयार झालेले आहेत. हे बघा. आणि असा दिंड घेऊन फोडायचा, तो गरम आहे खूप, आणि त्याच्या मध्यभागी तूप टाकून खायला द्यायचं. आणि असे गरम गरम हे दिंड मस्त लागतात चवीला खूप. तुम्ही पण नक्की करा आणि आवडलं तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद बघितल्याबद्दल.